हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आणि आज आपण आपल्या चॅनलमध्ये बनवणार आहोत अगदी मस्त अशी गाजर बीटाची कोशिंबिरी। अर्थातच त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे गाजर आणि बीट लागणार आहे। आता हे गाजर आपल्याला छान असं स्वच्छ धुवून मग सोलून घ्यायचं आहे। बीट इथे आपण स्वच्छ धुवून सोलून घेतलेलं आहे, साधारणतः अर्ध बीट आपण इथे घेतलंय। आता इथे गाजर मस्त असे धुवून सोलून घेतल्यानंतर ते आपल्याला किसून घ्यायचे आहेत। इथे दोन गाजराचे जे वरचे भाग असतात ना ते आपण घेतलेले आहेत, म्हणजे किसायला सोपं पडतं। त्यानंतर ना अर्ध बीट घेतलेलं आहे, छान असं स्वच्छ बीट धुवून ते सोलून आपण घेतलेलं आहे। आणि त्यानंतर आता हे बीट सुद्धा आपल्याला किसून घ्यायचं आहे। इथे ना गाजर आणि बीट आपण किसून घेतलेलं आहे। आता यामध्ये ना आपल्याला दही ॲड करायचं आहे, साधारणतः 4 मोठे चमचे इतकं दही आपण यामध्ये ॲड करतोय। खूप किंचितशी अशी साखर ॲड करायची आहे। कोशिंबिरीला ना साखरेने अगदी अप्रतिम अशी चव येते। चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे आपल्याला। इथे ना एक मिरची स्वच्छ अशी धुवून घेतली, अगदी बारीक बारीक चिरून ही मिरची आपल्याला यामध्ये टाकायची आहे। इथे ना आपण अर्धीच मिरची वापरणार आहोत, नाहीतर कोशिंबिरी खूप जास्त तिखट होईल। इथे तुम्ही पाहू शकता अर्धीच मिरची आपण इथे वापरलेली आहे, अगदी बारीक चिरून घेतली मिरची सुद्धा। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे सगळं छान असं मिक्स करून घेतल्यावरती इथेच आपली कोशिंबीर झालेली नाहीये। आता आपल्याला यातला एक तडका द्यायचा आहे। तडक्याशिवाय या कोशिंबिरीला मजा नाही, त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आता हे तडक्याचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये एक छोटा चमचाभर इतकं तेल घेऊयात। चिमूटभर हिंग आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। पाव चमचा आपल्याला यामध्ये मोहरी टाकायची आहे। मोहरी मस्त अशी तडतडली की यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं आणि चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। फोडणी करपू नये म्हणून आपण गॅस बंद करून यामध्ये कढीपत्त्याची पानं आणि कोथिंबीर टाकलेली आहे। आता ही फोडणी आपल्याला या कोशिंबिरीवरती टाकायची आहे। फोडणीमुळे ह्या कोशिंबिरीला खूप अप्रतिम कमाल अशी चव येते। आता ना हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। इथे तर तुम्हाला वाटलं ना तर तुम्ही अजून थोडंफार दही यामध्ये ॲड करू शकता। अशा पद्धतीने ना ही फोडणीची बीट आणि गाजराची कोशिंबीर बनवून तयार आहे। खूप सोप्या पद्धतीने ही कोशिंबीर बनते आणि वरण भातासोबत, चपाती भाजीसोबत ही कोशिंबीर खायला अगदी अप्रतिम लागते। तुम्ही ना नुसतीच सुद्धा ही खाऊ शकता, इतकी भारी लागते खायला। आता ना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अगदी आवर्जून खावी अशी ही कोशिंबीर आहे। त्याच्यामुळे तुम्ही जर कधी घरी अजून कोशिंबीर बनवली नसेल ना अशा पद्धतीने बीट गाजराची फोडणी देऊन, तर नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।